हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत खव्याची पोळीची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी खवा आणि अर्धी वाटी पिठी साखर असे प्रमाण घेतले आहे आणि फ्लेवरसाठी चिमूटभर वेलची पावडर वापरली आहे। पहिल्यांदा कढईमध्ये आपल्याला खवा भाजायला घ्यायचा आहे। खवा भाजत असतानाच त्यामध्ये आपल्याला पिठी साखर ॲड करून चांगल्या प्रकारे दोन्ही मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। हे एकजीव करत असताना आपला खवा थोडा पातळ होतो आणि नंतर थोड्याच वेळात तो घट्टही बनायला चालू होतो। त्यानंतर आपण आपला गॅस बंद करायचा आहे आणि खव्याचं मिश्रण थोडंसं घट्ट होऊन द्यायचं आहे। तुम्हाला एक टिप सांगते की ह्या आपण मिश्रणापासून पेढेसुद्धा तयार करू शकतो, पण मला आज खव्याची पोळी बनवायची आहे त्यासाठी मी कणिक मळून घेतले होते आणि ज्या पद्धतीने आपण पुरणाच्या पोळीसाठी सारण भरून घेतो त्याच प्रकारे आपल्याला खव्याचंही सारण त्यामध्ये कणकेच्या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि आपली पोळी लाटून घ्यायची आहे। तर पाहू शकता छान असं मी गोळा तयार करून घेतला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे। जास्त दाब दिल्यास पोळी फुटू शकते, म्हणून मी हलक्या हाताने अशी पोळी लाटून घेतली आहे आणि ती भाजताना आपल्याला थोडं थोडं त्याला तूप लावायचं आहे, जेणेकरून पोळीला अजून छान सुगंध येतो। तर पाहू शकता माझी पोळी किती छान झाली आहे। त्याच्यावर आपण तुपाची धार सोडायची आहे। अशी पोळी तुम्ही प्रवासासाठी किंवा घरीही खाण्यासाठी तर बनवू शकता। तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करा। तर थँक्यू, धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपीसाठी शेअर करा।